आणि आनंदानं मुक्त असताना आपला कंठ ज्यांना अर्पण करावा असे महाराष्ट्रात दिग्गज स्वरकंठ म्हणे. साक्षात मृदुंगाची देवता असताना इंद्र देवतेनं या भूमंडळावरती उतरून ज्यांच्या पाठीवर आनंदानं कौतुकाची थाप टाकावी असे परमसद्य आदरांचे ताल महर्षी आणि वारकरी संप्रदाय दंडक ज्यांच्यामुळे आबाधित आहे ते परमादरांचे समस्त टाळ महर्षी या सर्वांसाठी एकदा जोरदार कडवून टाळ्या झाल्या पाहिजेत. आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरे कवाटे देवा गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरे कवाटे देवा तुका मने मज घडो त्यांची सेवा परी माझ्या दैवा पार नाही कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरे कवाटे देवा. विठ्ठल नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा जागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरे कवाट देवा. प्रस्तुत प्राप्त कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला भंग जगद्गुरु जगदमान्य विश्ववंदनीय अध्यात्माचा कळस. अध्यात्म म्हणजे फक्त धार्मिकता नाही मायबाप. अध्यात्म म्हणजे वरिष्ठांप्रतीचा आदरभाव. अध्यात्म म्हणजे कनिष्ठांप्रतीचा करुणाभाव. अध्यात्म म्हणजे वेद वाचण्या अगोदर समोरच्याच्या अंतकरणातील वेदना वाचता येणं. अध्यात्म म्हणजे ग्रंथांच्या आणि संतांच्या संगतीत राहणं. अध्यात्म म्हणजे ग्रंथांच्या आणि संतांच्या संगतीतून घडलेल्या महापुरुषांच्या जीवनातून आपलं जीवन चरित्र घडवणं. अध्यात्म म्हणजे फक्त पूजा अर्चना आणि प्रार्थना नाही तर त्याप्रमाणे आपली दिवसभरातील प्रत्येक कृती असणं. एकंदरीत अध्यात्म म्हणजे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्या हातातील प्रत्येक कार्य हे प्रामाणिक आणि पारदर्शक पद्धतीने करणं. अशी कलियुगातील मानवाला मोक्षाकडे जाणारी साधी सरळ आणि सोपी वैवाट निर्माण करून देण्यासाठी ज्यांनी गाथा या प्रकरणातून 5वा वेद या मृत्यूलोकाला अर्पण केला. महाराज आणखी सोपं करून सांगायचं म्हटलं तर नारळाला डोळे आहे पण त्या डोळ्यांनी ते कधी पाहू शकत नाही. सुईला नाक आहे पण त्या नाकानं ते कधी गंध घेऊ शकत नाही. कपाला कान आहे पण त्या कानांनीही ते कधी ऐकू शकत नाही. बाटलीला तोंड आहे पण त्या तोंडानंही ते कधी बोलू शकत नाही. कंगव्याला दात आहे पण दातांनी ते काही चावू शकत नाही. टेबलालाही पाय आहे पण महाराज ते पाही कधी चालू शकत नाही. आणि जर बारकाईनं पाहिलं तर खुर्चीलाही हात आहे पण त्या हातांनी या मृत्यूलोकात ते कोणतंही कर्म करू शकत नाही.
अगदी त्याचप्रमाणे 84 लक्ष योनीमधून या मृत्यूलोकामध्ये या देहाला जे चैतन्य प्राप्त झालेलं आहे ते चैतन्य संसारूपी मुगजळामध्ये अडकल्यामुळं काय कारण परत या देहाला प्राप्त झालं हेच या मृत्यूलोकात या देहाला समजलेलं नाही. आणि ते समजावून दे या देहाती चैतन्याला या मृत्यूलोकामध्ये परमानंद आनंद प्राप्त करून देण्यासाठी ज्यांनी या भूतलावर अवतार कार्य घेऊन गाथा स्वरूपातून 5वा वेद या मृत्यूलोकाला अर्पण केला ते जगद्गुरु तुकोबरायांचा 4 चरणांचा बहुतेकांच्या पाठातील महाराज अनेक वेळा आपल्या सर्वांसमोर चिंतनाला आलेला अभंग माझ्या अल्पज्ञान आणि अल्पमतीनुसार चिंतन निरूपण सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल खऱ्या अर्थानं या अभंगावर माझ्या अल्पमतीनुसार चिंतनरूपी सेवा प्रस्तावित करताना प्रस्तावना द्यायची ती अशी. श्री आदरणीय गुरुवारी हरिभक्तप्राण योगगुरु सुरेंद्रनाथ महाराज अपोतिकर अकोला बाबांच्या आशीर्वादानं आणि आदरणीय गुरुवर्य आता खऱ्या अर्थानं स्वरकंठमणी वक्तृत्वातील गंधर्व आणि खऱ्या अर्थात ज्ञानाचा उच्चांक ज्यांच्या अंतकरणामध्ये आहे. मात्र हा उच्चांक असताना नम्रतेचा साच कसा असावा याचं आदर्श उदाहरण म्हणजे आपल्या सप्ताहाचे मार्गदर्शक आदरणीय गुरुवर्य हरिभक्तपरायण पंकज महाराज पवार आदरणीय बाबा आपल्याही चरणावर या ठिकाणी साष्टांग दंडवत प्रतिपादित करतो. त्यांच्या मार्गदर्शनाखाली खऱ्या अर्थानं सुरू असणारा कार्तिक एकादशीच्या निमित्तानं भव्य यात्रा महोत्सव आणि त्या अनुषंगानं सुरू असणारा हा नामयज्ञ सोहळा आणि या सोहळ्यामध्ये ज्यांच्या अमृतमय वाणीमधून आपण या ठिकाणी भागवत कथा श्रवण करत आहोत आदरणीय गुरुवर्य हरिभक्तपरायण सुनील महाराज लांजुळकर आदरणीय बाबांच्या चरणावर ही साष्टांग दंडवत या ठिकाणी प्रतिपादित करतो. पुन्हा एकदा जोरदार कडवून टाळ्या त्यांच्यासाठीही झाल्या पाहिजेत. आणि जवळपास खऱ्या अर्थानं जर पाहिला गेलं तर अनंत वर्षाचा हा नामसप्ताहाचा पर्वकाळ म्हणजे सुरुवातीलाच एकदा जोरदार कडवून टाळ्या समस्त ग्रामस्थांसाठी झाल्या पाहिजेत. कारण अनंत वर्षांचा पर्वकाळ म्हणजे बाबा साधारणपणे 3 पिढ्यांचा संगम या मातीत दाटलेला आहे. कारण या ठिकाणी जी वयस्कर पिढी आहे त्यांच्या घामाचे थेंब या मातीत दडलेले आहेत. या ठिकाणी जी मध्यमवयीन पिढी आहे त्यांच्या आध्यात्मिक विचारांचा गंध उद्याच्या आमच्या तरुणाईपर्यंत पोहोचलेला आहे. आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तरुणाई उपस्थित आहे. आज त्यांच्या खांद्यावरती ज्येष्ठ मंडळींच्या आशीर्वादानं या नामसप्ताह नामपंढरीची धुरा आहे. आणि लक्षात घ्या महाराज अध्यात्मात तरुणाई तेव्हाच पुढे येते जेव्हा ज्येष्ठ मंडळींचा त्यांच्या पाठीवर निरपेक्ष हात असतो. आणि ज्येष्ठ मंडळींनाही सुरुवातीला नम्रपणे एक वाक्य व्यासपीठावर बोलून जातो. महाराज तुम्ही जीवनात कितीही संपत्ती कमवा हवं तर उतारवय येईपर्यंत स्विस बँकेत अकाउंटही खोला पण एकदा उतारवय आलं आणि हा देह खाटेवर गेला की तुम्हाला भेटायला येणारा प्रत्येक जण पार्लेजी बिस्किट सोबत 2 महत्वाचे आणि मोफतचे प्रश्न घेऊन येणार आहे. पहिला प्रश्न तुमची तब्येत कशी आहे आणि दुसरा प्रश्न तुमची लेकरं काय करतात. त्यावेळेस खाटेवर पडल्या पडल्याही नजरेत चमक आणून सांगता यावं की आमची लेकरं आपापल्या व्यवसायामध्ये नोकरीमध्ये शेतीमध्ये पुढं असताना त्या अध्यात्म ज्ञानसागरातही तेवढीच पुढं आहे. तेव्हा मला वाटतं या मूळ प्रपंचातला तुमच्या माझ्या जीवनातला वास्तव परमार्थ साधला जाईल. आणि ज्येष्ठ मंडळींचं यश आहे या सोहळ्याच्या निमित्तानं आपली तरुणाई पुढं आहे. म्हणून एकदा जोरदार कडवून टाळ्या आमच्या समस्त ज्येष्ठ मंडळींसाठीही झाल्या पाहिजेत. आणि माझ्या सगळ्या तरुण मित्रांनो मित्रत्वाच्या नात्यानं सुरुवातीलाच तुम्हाला एक वाक्य बोलून जातो. तुमच्या खिशामध्ये 10 कोटी रुपये आहेत आणि तुम्ही गावातल्या चौकात उभे आहात पण तुमच्या तोंडाचा जर दारूचा वास आला तर पारावर बसलेल्या बापाची मान शर्मेने खाली गेल्याशिवाय राहत नाही. पण तुम्ही गावातल्या चौकात उभे आहात तुमच्या खिशात 1 रुपया सुद्धा नसू द्या पण तुम्ही आल्यानंतर 4 लोक नम्रतेने तुम्हाला नमस्कार करत असतील तर पारावर बसलेल्या बापाची मान सन्मानानं ताट झाल्याशिवाय राहत नाही. आणि तरुणाई जेव्हा अध्यात्मात येते तेव्हा नक्कीच ती वाममार्गाला जात नाही. पण आमच्या तरुण मावळ्यांसाठीही एकदा जोरदार कडवून टाळ्या झाल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे या ब्रह्मांडाच्या पाठीवर कदाचित प्रत्येक गोष्ट आपल्याला उसने मिळेल महाराज. पण हिंदू धर्मशास्त्र असं सांगतं या जगाच्या पाठीवर 3 गोष्टी कधीच कुणाकडे उसण्या मागता येत नाही. पहिलं म्हणजे मातृत्व आहे, दुसरं म्हणजे कर्तृत्व आहे आणि तिसरं म्हणजे दातृत्व आहे. आणि खरं तर ज्यांच्या दातृत्वातून या ठिकाणी येण्याचा योग आला ज्यांच्याबद्दल जर बोलायचं झालं नावातही जीवन आहे आणि जीवनदान देण्याचं ज्यांचं अखंड फार मोठं कार्य आहे असं आदरणीय व्यक्तिमत्व आदरणीय जीवनदादांसाठी एकदा जोरदार कडवून टाळ्या झाल्या पाहिजेत. कारण दादांबद्दल जर बोलायचं म्हटलं तर साध्याच माणसांचं आहे
बनते तुफान मोठे, हलतो समुद्र सारा, ढळते आकाश मोठे. साधी साधी माणसं जेव्हा निर्मळ चरित्रानं ध्येयानं पेटून उठतात आणि खऱ्या अर्थानं आपल्या कर्माला देवपूजा समजतात, तेव्हा किती असामान्य कर्तृत्व ते करू शकतात याचं आदर्श उदाहरण म्हणजे आदरणीय खऱ्या अर्थानं जीवनदादांचं जीवन आणि या परिवाराचं जीवन आहे. कारण खऱ्या अर्थानं जर पाहिला गेलं तर मला वाटतं महासेतूची संकल्पना जी दादांनी मांडली ती संबंध महाराष्ट्र आम्ही फिरतो महाराज, पण महाराष्ट्रात कोणत्याही आमदार खासदाराला जमलं नाही ते दादांनी खऱ्या अर्थाने या मातीत करून दाखवलेलं आहे. आणि अशी व्यक्तिमत्व जेव्हा खऱ्या अर्थानं उभी राहतात. आता येताना मला वाटतं मध्ये ॲक्सिडेंट एक झाला होता आणि तिथं विचारायला गेलं तर दादांचेच कार्यकर्ते तिथपर्यंत पोहोचले होते. म्हणजे खऱ्या अर्थानं जीवनवाहिनीचं सगळ्यात मोठं सूत्र आणि सगळ्यात मोठं दान म्हणजे रक्तदान, आणि त्यासाठी खऱ्या अर्थानं ज्यांचं जीवन समर्पित आहे, समाज कल्याणाचा घेतलेला वसा, आणि यासाठी परमेश्वरानं आपल्याला अखंड बळ द्यावं ही खऱ्या अर्थानं सुरुवातीलाच परमात्म्याच्या चरणावर प्रार्थना करतो. खऱ्या अर्थानं दादा मनपूर्वक आपले ऋण आणि संबंध परिवाराचे ऋणही या ठिकाणी व्यक्त करतो. त्याचप्रमाणे ज्यांच्यामुळे या आवाजाला ध्वनिरूप प्राप्त झाली ती ध्वनिवस्था करणारी मंडळी, दादा आपली सिस्टम अत्यंत गोड आहे आणि विशेष ते तरुण आहेत, आणि तरुण जेव्हा व्यवसायात येतात तेव्हा त्यांना अखंड बळ देणं आपलं आद्य कर्तव्य आहे. दादांसाठी एकदा जोरदार काढावून टाळ्या होऊन जाऊ द्यात. त्याचप्रमाणे वारकरी दंडसंहिते आधारे या व्यासपीठाचा पहिला मान ज्यांचा आहे परम आदरणीय गुरुवारी आमचे विनेकरी बाबा, या व्यासपीठाचा दुसरा मान ज्यांचा आहे परम आदरणीय आमचे चोपदार बाबा आणि समस्त टाळ महर्षी. कारण लक्षात घ्या महाराज, वारकरी संप्रदाय भक्ती आणि शक्तीचा संगम साधणारा संप्रदाय आहे. कारण वारकरी या शब्दाचा अर्थ आहे रणी धाव घेता असे खडगहस्त, विठोबारी माझी बने टाळ हस्त, अलंकार हे दोन्ही ज्याच्या उशाला, वारकरी म्हणावे अशा वाघराला. म्हणजे कीर्तनामध्ये उभा असताना तल्लीनतेने टाळामध्ये मुग्ध होतो, पण जर देव देश आणि धर्मावर संकट आलं त्याच टाळांचा शस्त्र म्हणून जो वापर करतो, अशा मातीत जो वाहक आहे त्या वाघाला वारकरी असं म्हटलं जातं. आणि भक्तीच्या व्यासपीठाला शक्तीचा संगम देणारे परम आदरांचे चोपदार बाबांनी टाळ महर्षी या सर्वांसाठी एकदा जोरदार काढावून टाळ्या झाल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे वारकरी दंडसंहिते आधारे या व्यासपीठाचा तिसरा मान ज्यांचा आहे परम आदरांचे स्वरकंठमणी आणि परम आदरांचे ताल महर्षी बाबा, आपल्याही सर्वांच्या चरणावर अत्यंत नम्रतापूर्वक साष्टांग दंडवत अर्पित करतो. जोरदार काढावून टाळ्या त्यांच्यासाठीही झाल्या. आता तुम्ही म्हणाल महाराज आधीच उशीर झालाय आणि तुम्ही बोलायला लागलेले 5 मिनिटं झाले, पण 5 मिनिटापासून तुम्ही आम्हाला टाळ्याच वाजवायला लावल्या. तरी एकदा अपेक्षा आहेच महाराज, एकदा जोरदार काढावून टाळ्या होऊनच जाऊ द्या. कारण या सगळ्या टाळ्या तुमच्यासाठी महिला वर्ग. कारण संध्याकाळी 7 वाजले आणि आपल्या हातात रिमोट आला आणि आपल्या घरात झी मराठी किंवा सन मराठी सुरू झालं की संध्याकाळी 7 वाजता तू तिथं, मी 7:30ला नको दूर जाऊ बाबा, 8 वाजता कॉन्स्टेबल मंजू आणि 8:30ला जुळली गाठग, हे सगळं सोडून तुम्ही आलात व्यक्त करतो आणि माझ्या चिंतन रूपी सेवेकडे प्रस्थान करतो. विठ्ठल लक्षात घ्या महाराज, अभंगाच्या गुह्य चिंतनामध्ये प्रवेश करत असताना सुरुवातीलाच नम्रपणे एक वाक्य स्पष्ट करतो. आज व्यासपीठावर आपण अभंग सोडवणार नाही, तर अत्यंत नम्रतापूर्वक व्यासपीठावर अभंगाला अनुमोदन देणार आहोत. कारण ज्यांच्या मुखातून अभंगाचे अमृत बोल आलेले आहेत ते जगद्गुरु तुकोबाराय आहेत. कोण तुकोबाराय? म्हणे रामेश्वर भट्ट दुजा, तुका विष्णू नोहे दुजा. म्हणजे भगवान विष्णूंचा अंश असणाऱ्या जगद्गुरु तुकोबारायांच्या मुखातील अभंगाचे अमृत बोल सोडवण्याचं सामर्थ्य 5 काय, 15 काय, 25 काय, 50 काय, 5 लाख घेणारा असू द्या. 5 काय, 15 काय, 25 काय, 50 काय, तुमच्या माझ्या 5 लाख पिढ्या जरी गेल्या तरी अभंगातील एकाही शब्दाचं उकल करण्याचं सामर्थ्य या मृत्यूलोकातील कोणत्याही जीवात नाही. म्हणून व्यासपीठावर आपण अभंग सोडवत नसतो, तर नम्रपणे त्याला अनुमोदन देत असतो. आणि त्या अनुषंगानं हा चिंतन निरूपण सेवेकरता निवडलेला अभंग आपुल्या हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया. पण इथं अनुषंग दिसायला साधा, सरळ आणि सोपा आहे, पण जर आपण गुह्य चिंतनाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर दिसायला शब्द साधे, सरळ आणि सोपे जरी असतील, धन्य माता पिता. तुम्ही काही टेन्शन मध्ये आहेत का? 1,500 मागच्या महिन्याचे आले नाहीत का? बोलत चला, लक्षात घ्या महाराज, धन्य माता पिता. पण इथं माता पिता हे 2 अनुषंगानं आहेत.
पहिले माता पिता म्हणजे संत मायबाप कृपा वंत आणि दुसरे माता पिता म्हणजे जन्म देणारे माता पिता आहेत. आणि नियोजित वेळेला आपल्याला दोन्ही अभंगाचे अनुषंग या ठिकाणी पाहिजे आहेत. मग प्रथम अनुषंग संत मायबाप कृपा वंत. मग 84 लक्ष योनीमधून हा देह प्राप्त झाल्यानंतर या देहाला संतरूपी मातापित्यांनी जागा करून जो हिताचा मार्ग दाखवला त्यासाठी संतरूपी मातापित्यांना धन्यता आहे. मग महाराज संतरूपी मातापित्यांनी या मृत्यूलोकात आम्हाला कोणता हिताचा मार्ग सांगितला तर हित ते करावे देवाचे. मग परमात्म्याच्या नामाचं चिंतन केलं तर काय होईल. कारण महाराज आमच्याकडे आधीच 24 तास फक्त आहेत आणि त्यातलेही 12 तास आम्हाला व्हॉट्सअप आणि इंस्टाग्राम आहे, 10 तास झोप आहे आणि 2 तास लोकांची उणीदुणी आहेत. त्यामुळं आमच्याकडे वेळ नाही आणि आम्ही आमच्या फायद्याशिवाय कोणतीच गोष्ट करत नाही. मग संतरूपी मातापित्यांनी परमात्म्याच्या नामाचं चिंतन करण्याचं हित सांगितलं. पण फायदा काय होईल. कुळी कन्या पुत्र होती जी कन्या जन्माला येईल त्या कन्येचं नाव आहे भक्ती आणि जो पुत्र जन्माला येईल त्या पुत्राचं नाव आहे भाव. आणि भक्ती आणि भाव हे कन्यापुत्र जर जन्माला आले त्याचा गावाला काय देशाला काय पण तयाचा हरिक त्या देवालाही त्याचा हर्ष झाल्याशिवाय राहणार नाही. महिला मंडळ पुढचा प्रश्न तुम्हाला आहे. आईनं बाळाला जन्म दिला, तिनं तिचा बाईपणाचा त्याग केला आणि आईपणाचा स्वीकार केला. पण आईनं बाळाला जन्म दिला तदनंतर ती माऊली त्या लेकरापासून कायमची दूर जाते का. तर जोपर्यंत त्या आईचा शेवटचा श्वास आहे तोपर्यंत आपल्या लेकराला अंगणवाडीच्या वर्गापासून तर विद्यापीठापर्यंत लेकराचं बोट धरून घेऊन जाते. कारण आपलं लेकरू जगाच्या पाठीवर सर्वश्रेष्ठ ठरावं ही त्या माऊलीची अपेक्षा असते. मग महाराज संतरूपी मातापित्यांनीही या स्थौर मंडलामध्ये आमच्यासाठी असं कोणतं विद्यापीठ तयार केलं की ज्या विद्यापीठाच्या अनुषंगानं आमचीही ब्रह्मांडातली खऱ्या अर्थाने प्रदक्षिणा आणि प्रवास पूर्ण होईल. गीता भागवत करीती आणि अखंड चिंतन. पण त्यानं काय होईल. अंतकरणातले काम क्रोध मोह माया लोभ हे विकार दूर होतील. हे चित्त निर्मळ होईल आणि निर्मळ झालेलं चित्त जर परमात्म्याच्या चरणावर गेलं तर देव पाहावयासी गेलो देवची होऊनी. आणि या नरदेहात मृत्यूलोकामध्ये या देहाला देवत्व प्राप्त होईल. आणि या मृत्यूलोकात असे देवत्वाला जे जातील तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा परी माझ्या दैवा पार नाही अभंगाचा सरळ भावार्थ विठ्ठल.